आज काय मजा आहे सुभाष बुवा. तिकडून उद्घाटन झालं नाही अजून. नाही ते ऐकायलेत तुमचं. आणि तुम्हाला तिकूनच चार्जिंग हे बी ध्यानात ठेवा. विठाला मोजके लोक आहेत असे की ज्यांना कीर्तनात कीर्तनकार बोलत असताना प्रमाण देता येते. गाणारे खूप आहेत. गाणारे तमाशात पण होते ना, आज बी आहेत. सिनेमात सुद्धा गायनाचार्य आहेत ना, कोण नाही म्हणते. पण कीर्तनातला भजन्या हा पाठांतरातला असावा अशी वैकुंठवारी वाशी नथुराम बाबा केळकर म्हणायचे. त्यानं प्रमाण दिलं की ती कोटीची नोट असायची. विठाला गाता कधी कधी बँडवाल्यांना पण चांगलं गाता येते. हो, जरी वरातीत नाही जाता आलं तरी पण आतून पण खिडकी उघडून पण मी त्याचं गाणं ऐकायचं. कारण स्वर चांगले होते ना या लोकांना. स्वर होते, चांगली लोक होती, काय विषय नाही. गोड मुद्दे सुतप्राण. आजच्या या परमपावन दिवशी या भारत देशाला लाभलेला हिरा विद्वत रत्न स्वामी विवेकानंद. स्वामी विवेकानंदांचे गुरु परमहंस एका गावात मुक्कामी गेले. पावसाळ्याचे दिवस होते. लक्ष याला ठाव स्मशानीचा सांगतोय. एक तर पवित्र महात्म्याचं चरित्र सांगता येईल आणि आजच्या अभंगाच्या कडव्याला पोषक राहील. दोन्ही गोष्टी होतील. पावसाळ्याचे दिवस होते. शक्यतो सगळ्या लोकांना घर व्यवस्थित नव्हते. आणि महाराजांचा एक अत्यंत निष्ठावंत भक्त होता. त्याची अतूट श्रद्धा होती. तो सात्विक सदाचारी पुण्यशील होता. त्याने सांगितलं आमच्याकडे तुम्ही 2 घास जेवण्यासाठी यावं. आणि जेवण्यासाठी महाराज तिथे गेले. जेवण आटपल्याच्या नंतर पाऊस सुरू झाला. निघण्याची पंचायत होती. मुक्काम करावा लागला. सुभाषबुवा ज्याच्या इथं जेवले का त्याच्या इथं झोपायला जागा नाही. आणि चांगली माणसं मोठ्याकडे जातात असं नाही. तुकोबाराच्या घरी आमंत्रण टाकायचं व्यवस्थित नव्हतं. पाहुणे घराशी आजी आले ऋषिकेशी काय करू पचार कोप मोडके जर्जर. काय होतं खाण्याला दरदरीत पाण्या माझी रांधलेल्या कन्या. जेवण झाल्यावर आपल्याकडे सुपारी इलायची लवंग वगैरे देत असतात. मुख शुद्धी तुळशी दळ तुका म्हणे मी दुर्बळ. मी दुर्बळ आहे, मी गरीब आहे देवा. माझ्याकडे हे बाकीच्या वस्तू नाहीत. तरी पण देव जायचे का नाही? जात होते देव. योग असा आला एक साधू झोपण्यासाठी जागा नाही अशी परिस्थिती नाजूक. गावात एका माणसाचं छप्पर मोठं होतं. त्या माणसाला विनंती केली आमच्याकडे महाराज आहेत, तुमच्याकडे आजच्या दिवस मुक्काम. वा वा नशिबान येत आम्ही. आमच्याकडे महाराज मुक्कामाला आलेत. आनंदाचा योग आहे. आणि काय छत्री असेल नसेल चवळ डोक्यावर धरलं आणि महाराजांना त्यांच्याकडे न्यायचं ठरलं. पण त्यानं सांगितलं आमचं लेकरू महाराजाला झोपू देणार नाही. 4.5 वर्षापासून सारखं लेकरू रडत होतं. सारखं सारखं फक्त जेवताना थांबायचं. झोपच नव्हती त्याला, झोपच नव्हती. असं इतिहास सांगते. गिरगावचा बाळू नाही, इतिहास सांगतो इतिहास. मी एक तर चांगले ग्रंथ वाचितो. चांगल्यांनी केलेले ग्रंथ चांगल्यानेच केलेले असतात. इतिहास कधी कधी भंगऱ्याने लिहिलेले असतात, ते नाही वाचायचे. इतिहास सुद्धा दादासाहेब चांगल्यांचेच वाचावा. पुस्तकं चांगल्यांची वाचावा.
भगिऱ्यांची पुस्तकं वाचिल्याच्या नंतर ते डोकं घरात वापरल्यावर बायका सुद्धा कदरात देतात. म्हणून हरामखोरानं लिहिलेली पुस्तकं कधी वाचायची नाही. विठाला कोणाला वाटतंय? कोणाला वाटत नाही आपली प्रसिद्धी व्हावा, आपली प्रशंसा व्हावा? स्तुती देवाला आवडती सुभाषबुवा. मग त्यानं निर्माण केलेल्या माणसाला आवडत नाही अशी कोण म्हणतंय? स्तुती आवडत नाही असा माणूसच नाही. साखर आवडत नसल अण्णा शुगर झाल्यावर, पण स्तुती आवडत नाही. चोराला सुद्धा म्हणा वा वा वा, काय तुझं कौशल्य चोरी करण्याचं, तू आतापर्यंत पोलिसाला सापडाच नाही, काय तुझं कौशल्य. म्हणजे चोराला सुद्धा वर्णन केल्यावर आवडत. एखाद्याला म्हणा वा 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 वा, एक एक पिणारी पाहिले रे, रांजून भर पितोस तू, काय तुझी क्षमता आहे बाप्पा पचिण्याची. म्हणजे त्याला पण आवडतं का नाही? त्याला पण आवडतं. मूर्खाला सुद्धा स्तुती आवडती, मूर्खाला सुद्धा. एक सोपी गोष्ट सांगू का? स्पर्श आणि स्तुती ही जनावराला पण आवडती. मसळ जर पेंड खाता असेल तर शेपटीच्या वरी असं खाजवा, पेंड खाणं बंद करीती. बापू बरोबर आहे ना? मी बोलायलो ते असं खरं असावं. युळभर आहो तू बाट्या हाना, आणि जोत काढताना 5 वाजता नुसती अशी बैलाच्या पाठीवर थाप टाक. अहो खाल्लेली वैरण उभाट्या आणू आऊ तन दगड टेकून बैल इतकं पातळ शेण पडय, सारी शेपूट गोंड्या पुस्तक भरली त्याची, तरी पण जोत सोडताना थाप आणली की शेपूट. जनावराला आवडतो की नाही स्पर्श? स्तुती आणि स्पर्श आवडतो. म्हणून स्तुती सध्या महाराजाच्या तोंडा येते. लय मोठी स्तुती केली की 4-2 हजार कोणी पाकिटात टाकीतच. पण कोणाची स्तुती करणं, महाराजाला कोण्या नरकात टाकावं हे मला सुद्धा कळणार नाही. निंदा अथवा स्तुती करावी देवाची, कीर्ती मानवाची. ऐका पंडित जन बाकीच्याची अवास्तव स्तुती करणं, वास्तव स्तुती केल्यानं पाप लागत नसतं, पण अवास्तव स्तुती केली की पाप लागत असतं. होईल या वचनी अभिमान, होईल या वचनी अभिमान, होईल या वचनी अभिमान, होईल या वचनी अभिमान. करू स्तुती माझी संतती, नका करू स्तुती माझी संतती. होईल या महाराज जर आमच्याकडे झोपायला आले तर आमची पोरगी त्यांना झोपू देणार नाही. का हो? लय रडते म्हणे. खिन्न झाला तो भक्त. कोणाच्या घरी न्यावं आता? आपलं घर गळकय, परवरात पाणी साचले, आतमध्ये पाणी साचले, करावं काय? पुन्हा तो व्यक्ती परत आला आणि सांगितलं, बायकोची बाज गाईच्या गोठ्यात टाकली. रात्रभर बायको आणि पोरगी गाईच्या गोठ्यात राहील. महाराज आमच्या घरी थांबतील. वा, नेलं गुरुजींना तिथं. आजचा दिवस किती पवित्र आहे बघा. विवेकानंदांचा जन्मदिवस आहे. राष्ट्रमाता जिजाबाई साहेबांचा जन्मदिवस आहे. आणि बघा महाराज झोपायला गेले तिथं. चर्या झाली महाराजांची, ते करू देत नव्हते चर्या.